आकाश दयानंद राहणार बिदर नाका उदगीर. वाढवाना मौजे वाढवाना येथील भारत गॅस एजन्सीची उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत चौकशी करण्यात यावी म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं 20/6/2026 रोजी 20/2/2026 रोजी दिलं होतं. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून आम्ही बेमुदत आमरण उपोषणात बसलो आहे. आणि भारत गॅस एजन्सीचे उज्ज्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उज्ज्वला योजना गरिबांसाठी आणलेली आहे. आणि यांना ज्या गॅस एजन्सीला ज्यांनी परवाना दिली आहे ते गॅस एजन्सीवाले गोरगरीब जनतेला आतापर्यंत उज्ज्वला गॅस योजना प्रत्येक गावामध्ये 100 आधार कार्ड आणि पासबुक गोळा केले. आणि काही जणाला योजना ही पोहोचलेली आहे आणि काही जणाला कागदावरच योजना पोहोचलेली आहे. आतापर्यंत कागदावर ज्याला योजना पोहोचली आहे त्याला सबसिडी भेटते. आणि असे म्हणतात की सगळ्याला सरसकट आम्ही योजना दिलेली आहे. या योजनेची चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण उठणार नाही. उलट आमरण उपोषण तीव्र होऊन आम्ही एक 4 दिवसाचा टाइम देऊन 4 दिवसाच्या बाद आमरण उपोषणात पासून आम्ही आत्मदानाचं निवेदन देऊन आत्मदान करणाऱ्याची नोंद घ्यावी. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता तुमच्या मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या असता. त्यांचं मत आहे की आमचं काही व्यवस्थित आहे आणि आम्ही तसा अहवाल दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालय असं म्हणणं आहे. त्यावर काय मत आपलं? हे बघा, चोर कधी चोरी केलं म्हणणार नाही. आणि त्यांनी जेवढ्या पण उज्ज्वला योजनेमध्ये त्यांची नोंद असते ऑफिसला त्या नोंदीप्रमाणे आम्ही चौकशीला आता चौकशी समिती त्यांनी नेमतील जिल्हाधिकारी कार्यालय. आणि चौकशी समिती नेमल्यानंतर त्यांना लगेच निदर्शनात येईल की यांनी उज्ज्वला गॅस योजना किती जणाला वाटप केली. आणि जे त्यांनी म्हणतात की सीएससी सेंटर आम्ही दिलेलं आहे, सीएससी सेंटर दिलेलं आहे तर चढ्या भावाने विक्री का होत आहे? चढ्या भावाने विक्री होत आहे हे असं काही पुरावा आहे का आपल्याला? पुरावा आहे ना, पुरावा भरपूर जणांकडून आहे. आतापर्यंत सीएससी सेंटर वाल्याकडून बुकिंग झाले म्हणून किती बुकिंग झाल्या त्याची देखील नोंद व्हावी. आणि सीएससी सेंटर वाल्याने आतापर्यंत गॅस टाक्या किती विक्री केली बुकिंगच्या, बिना बुकिंगच्या त्यांनी दिवसा टाक्या विक्री करतात आणि हॉटेलसाठी देतात. हॉटेलसाठी कमर्शियल गॅस असताना देखील भारत गॅस एजन्सीच्या टाक्या हॉटेलला जातात. कमर्शियलसाठी दिलेले आहेत सरकारने. कमर्शियलचे भारत गॅस एजन्सीच्या हॉटेलला एक देखील नाही. आमच्याकडे हॉटेलचे देखील पुरावे आहेत. आम्ही हॉटेलचे देखील पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करू. तुमच्याकडे हॉटेलला वगैरे दिलेले पुरावे आहेत? हॉटेलचे देखील आमच्याकडे हॉटेलच्या फोटो आहेत, सर्व आहेत आमच्याकडे. ठीक आहे, धन्यवाद.